जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, पवित्र पोर्टलवर सध्या नवीन सूचना ही आलेली आहे। तर मित्रांनो, जे काही प्रेफरन्स लॉक करण्यासंदर्भात महत्त्वाची अपडेट सध्या आलेली आहे आणि आपल्याला माहिती आहे की प्रेफरन्स ह्या सध्या लॉक होत आहे। तर काही उमेदवारांनी लॉक देखील या ठिकाणी केले आहे। तर लॉक करताना महत्त्वाचं एकदा तुम्ही जे काही व्हेरीफाय आहे ते एकदा करून घ्यायचं आहे, तेव्हाच तुम्ही प्रेफरन्स लॉक करायचे आहे। तसंच बघा, ज्या उमेदवारांना प्रेफरन्स लॉक करताना प्राधान्यक्रम उपलब्धसाठी अलर्ट येत आहे का, तर त्या संदर्भात देखील आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करा। तर बघूया ती पवित्र पोर्टलवर आलेली महत्त्वाची सूचना पुढे। मित्रांनो, सध्या जी काही वेबसाईट आहे ती अतिशय सुरळीतपणे चालू आहे। तसंच बघा, महत्त्वाचं जे काही प्रेफरन्स लॉक करण्यासंदर्भात महत्त्वाचं या ठिकाणी आज 2 वाजेपासून सध्या सुरुवात झालेली आहे। तर महत्त्वाचं प्रेफरन्स देखील या ठिकाणी बऱ्याच उमेदवारांनी लॉक देखील केलेले आहे। तर ह्याच्यामध्ये बघा महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहे। तर ह्याच्यात बघा महत्त्वाचं जे देण्यात आलं आहे, तर उमेदवारांना पवित्र पोर्टल जनरेट केलेले प्राधान्यक्रम लॉक करण्याची सुविधा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। तर ह्या ठिकाणी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे 9/2/2024 ते 12/2/2024 या कालावधीमध्ये आपल्याला प्रेफरन्स हे लॉक करायची आहे। तर सर्व उमेदवारांनी याची नोंद घ्यायची आहे, कारण ह्या जो कालावधीमध्ये संपूर्ण कार्यवाही प्रेफरन्स लॉकची या ठिकाणी होऊन जायला पाहिजे। त्यानंतर बघा, ज्या उमेदवारांचं वयाधित या कारणास्तव प्राधान्यक्रम उपलब्ध होत नसल्याने उमेदवारांना खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनातील इयत्ता 9वी ते 10वी व 11वी ते 12वी या गटातील प्राधान्यक्रम देण्याची सुविधा सुरू करण्यात आली आहे। यास्तव या प्रकारच्या उमेदवारांनी प्राधान्यक्रम जनरेट करून विहित मुदतीत लॉक करण्याची कार्यवाही करण्यात यावी। बघा, बऱ्याच उमेदवारांना प्रॉब्लेम येत होता की त्यांचं वयाचा प्रॉब्लेम होता, त्या वयाच्या प्रॉब्लेमनुसार या ठिकाणी प्राधान्यक्रम त्यांना उपलब्ध होत नव्हते, म्हणजे त्यांना जनरेट न होत होते। तर त्यांनी महत्त्वाचं आपल्याला कसं मेल करायला सांगितला होता, जी प्रॉब्लेम असेल ती ऑफिशियल पवित्र पोर्टलच्या मेलवर या ठिकाणी गेलेली असल्यामुळे या ठिकाणी महत्त्वाचं स्टेटमेंट देण्यात आलं आहे। आणि जे काही 9वी ते 10वी व 11वी ते 12वी गटातील प्राधान्यक्रम या ठिकाणी देण्याची सुविधा सध्या सुरू करण्यात आली आहे। तर अशा उमेदवारांनी प्राधान्यक्रम या ठिकाणी बघा पुन्हा जनरेट करून लॉक करायची या ठिकाणी सुविधा सध्या उपलब्ध आहे। तर अशा उमेदवारांनी पुन्हा प्राधान्यक्रम हे जनरेट करायचे आहे। त्यानंतर काही उमेदवारांना प्राधान्यक्रम लॉक करताना त्यांच्या पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अलर्ट येत आहे। म्हणजे या ठिकाणी बघा, अशा प्रकारच्या उमेदवारांनी त्यांनी पूर्वीचे प्राप्त प्राधान्यक्रम डिलीट करून नव्याने जनरेट करून लॉक करण्याची आवश्यकता ती काही कार्यवाही या ठिकाणी करायची आहे। तर या ठिकाणी बघा, जेव्हा आपण प्रेफरन्स लॉक करतो, प्राधान्यक्रम अंतिम हे लॉक करत असतो, तर तेव्हा एक नोटिफिकेशन काही उमेदवारांना फ्लॅश होतं आहे। तर त्याच्यामध्ये बघा, ह्याच्यामध्ये पात्रतेनुसार प्राधान्यक्रम उपलब्ध होण्यासाठी अलर्ट येत असल्यास अशा उमेदवारांना काय करायचं आहे की त्यांनी पूर्वीचे जे काही प्राप्त प्राधान्यक्रम आहे ते डिलीट करून द्यायचे आहे आणि डिलीट करून नव्याने जनरेट करून पुन्हा प्रोसेस करून असाइन करून या ठिकाणी प्रेफरन्स हे लॉक करण्यासंदर्भात कार्यवाही करण्याची या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे। त्यानंतर बघा, महत्त्वाचं प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक केल्याशिवाय उमेदवार पदभरतीच्या पुढील प्रक्रियेत सहभागी राहणार नाही। यास्तव प्राधान्यक्रम नमूद करून लॉक करणे अनिवार्य आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला प्राधान्यक्रम जनरेट केले असेल तर अंतिम जो टप्पा असणार आहे तो म्हणजे प्राधान्यक्रम या ठिकाणी लॉक करायचे आहे। आणि ते लॉक केल्याशिवाय जोपर्यंत आपल्या हातात PDF किंवा जे लॉक केलेलं प्रेफरन्सचा जो फॉर्म आहे, अर्ज आहे संपूर्ण, तो आपल्यापर्यंत या ठिकाणी जोपर्यंत अवेलेबल होत नाही तोपर्यंत या ठिकाणी समजायचं नाही की प्रेफरन्स हे तुमचे लॉक झाले आहे। तर अंतिम जे आहे ते लॉक या ठिकाणी तुमची संपूर्ण खात्री झाल्यावर या ठिकाणी बघा महत्त्वाचा मुद्दा देण्यात आला आहे, जर तुमचं प्राधान्यक्रम लॉक नाही झाले तर पुढील जी काही प्रक्रिया असेल, जी पुढची प्रक्रिया, तर त्याच्यामध्ये या ठिकाणी त्याच्यात तुम्ही म्हणजे अपात्र होऊन जातात। त्यासाठी प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक हे करायला अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे। तसंच बघा, अभियोग्यता धारकाकडून जे काही बहुतेक आपल्या समस्या ह्या ईमेलद्वारे आयुक्त कार्यालयामध्ये या ठिकाणी बघा प्राप्त झालेले आहे। तर एकत्रित जे काही न्यूज बुलेटिन हे जो टॅब सुरुवात केलेली आहे पवित्र प्रणालीवर, तर त्याद्वारे बघा एकत्रित जे काही उत्तरे या ठिकाणी देण्यात येत आहेत। अभियोग्यता धारकाच्या या ठिकाणी वेळ श्रम वाचण्यासाठी आणि एकाच ठिकाणी अधिकृत माहिती उपलब्ध करण्याच्या दृष्टीने ही व्यवस्था करण्यात आलेली आहे, याची नोंद घ्यावी। त्यामुळे कार्यालयात गर्दी करू नये, तसेच कोणतेही अधिकारी कर्मचारी अथवा अनधिकृत व्यक्ती यांना व्यक्तीशी संपर्क करू नये, असं या ठिकाणी सूचना देण्यात आली आहे। तर ज्यांना महत्त्वाचं पवित्र पोर्टलवर ज्या ज्या अडचणी या ठिकाणी येत असेल तर तुम्हाला फक्त या ठिकाणी मेल करायचा आहे। तर त्या मेलमध्ये तुमचं सविस्तर प्रॉब्लेम या ठिकाणी लिहा। तर ह्या प्रॉब्लेमचा नक्कीच जे बुलेटिन या ठिकाणी येत आहे त्याच्यामध्ये मार्ग हा लागत आहे। तर ज्यांचं काही प्रॉब्लेम असेल तर त्यांनी मेल हा करायचा आहे। तर अशा पद्धतीने या ठिकाणी महत्त्वाच्या सूचना सध्या आजच्या घडीला सध्या पवित्र प्रणालीवर आलेल्या आहे।
तर अतिशय महत्त्वाचं होतं. तर लवकरात लवकर प्राधान्यक्रम जनरेट झाले असेल तर ते असाईन करून घ्या आणि लॉक हे करून टाका, जेणेकरून महत्त्वाचं जे पुढचं दिवशी वेबसाईट व्यवस्थित चालते किंवा नाही त्याच्या भरोशावर राहू नका. आज तुम्हाला संधी भेटली आहे तर आजच तुम्ही प्रेफरन्स हे व्यवस्थित चेक करून लॉक हे करून टाका. तर अतिशय असा महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला बेलला देखील प्रेस करा. तर भेटूया एखाद्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.